नमस्कार. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च या संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आयपा या संस्थेतर्फे गेल्या वर्षीपासून आपण हा एक उपक्रम सुरू केला ज्याचं नाव आहे ट्यूजडेज विथ. आणि या उपक्रमामध्ये दर महिन्यातल्या एका मंगळवारी आपण ज्येष्ठ व्यक्तींशी गप्पा मारायला भेटतो. आणि ज्येष्ठ हे फक्त वयाने ज्येष्ठ असं नव्हे, अनुभवानी आयुष्याचा एकूण ज्यांनी अनुभव घेतला आहे आणि त्यातून काही त्यांचं जीवन शिक्षण झालेलं आहे, याच्यातून आपल्यालाही काही चार गोष्टी समजाव्यात अशा हेतून, अशा भावनेनं हा कार्यक्रम आपण गेल्या वर्षी सुरू केला. आणि तुम्ही आता बघताच आहात, आज आपल्या बरोबर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाषचंद्र या आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. आणि ज्योतिताई, तुमचं मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ज्योतिताईंशी गप्पा मारणार आहोत. एक अभिनेत्री म्हणून, एक रंगकर्मी म्हणून, कलावंत म्हणून त्यांचा एकूण जो काही प्रवास झालेला आहे तो समजून घेणार आहोत. आणि त्याच्यातून त्यांना जगण्याच्या काय गोष्टी शिकायला मिळाल्या, जगताना त्यांचा दृष्टिकोन कसा बदलत गेला, त्यांची क्षितिज कशी विस्तारत गेली, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्योतिताई स्वतः 3 वर्ष दिल्लीमध्ये राहिलेले आहेत, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. इंग्रजीतही त्यांनी काम केलंय. तेव्हा आपण या संपूर्ण संवादाची भाषा कदाचित इकडून इकडे अशी अधूनमधून चालू राहील. ज्योतिताई, आपण सुरू करूया. अगदी जरूर. पहिला जो माझा प्रश्न आहे, असं आपण म्हणू की ज्यापासून बोलायला सुरुवात व्हावी, की बालपणाचा विशेषतः असं म्हणतात की 0 to 8 हा एक विंडो पिरियड असतो आपल्या आपण मोठे होत असताना. आणि त्या कालखंडात ज्या गोष्टी घडतात त्याचा खूप दीर्घकाळ परिणाम आपल्यावरती झालेला असतो. सो मला असे उत्सुकता आहे की तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं, आणि त्याच्यामध्ये नाटक ही गोष्ट कशी काय आहे? तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. कारण तुमचा बालपणातला जो काही काळ ज्या वातावरणामध्ये गेलेला असतो त्याचा पूर्ण दीर्घकाळ तुम्ही अगदी म्हातारे होईपर्यंत त्याचा एक इम्पॅक्ट तुमच्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड राहिलेला असतो. आणि तो फार प्रभावी असतो असं मला जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला जाणवतं. आणि मला माझं भाग्य असं चांगलं आहे की सातारा जिल्ह्यातल्या रेहमतपूर या ठिकाणी माझा जन्म झाला. माझे आई वडील दोघेही समाजवादी विचारांचे होते, त्यामुळे घरामध्ये ऑलरेडी एक कौटुंबिक पेक्षा एक वेगळं वातावरण होतं. बाहेर गावामध्ये काय चाललंय, काय काय ऍक्टिव्हिटीज चालल्या त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेणं वगैरे हे मी लहानपणापासून बघतच मी मोठी झाले. आणि त्याचा एक इतका चांगला परिणाम माझ्यावर माणूस म्हणून झाला की ओपन अप व्हायला मला फारसा वेळच नंतर लागला नाही. आणि घरामध्ये पूर्ण म्हणजे रेहमतपूरच्या घरामध्ये माझे आई वडील, माझी आजी वगैरे हे सगळे होतेच. पण पुण्यामध्ये माझे काका होते, काकू होती, माझी काकू पारशी होती. ते लोकही सेवा दलाचं काम करत होते. म्हणजे घरामध्येच एक वातावरण, सार्वभौम अशा प्रकारचं वातावरण मला लहानपणापासून बघायला मिळालं. त्यामुळे जात पात या गोष्टींचे जे काही विकृत परिणाम मनावर होतात त्याच्यापासून आम्ही कोसो दूर होतो. आणि हा एक मोठा माझं भाग्य असं मला वाटतं की अशा घरामध्ये माझा जन्म झाला. आणि साधारण 12व्या वर्षापर्यंत मी रेहमतपूरमध्ये शिकायला होते. नंतर वडिलांनी आम्हाला सातारच्या शाळेमध्ये शिकायला पाठवलं. आणि आईसह आम्ही छोटी मुलं, माझा एक भाऊ आणि बहीण, आणि माझे 2 आणखीन मोठे भाऊ होते, पण ते बाय दॅट टाइम कॉलेजमध्ये वगैरे होते. तर आम्ही सातारला शिकायला आलो. मग मी 11वी पर्यंत साताऱ्यातच होते. परंतु या सगळ्या काळामध्ये म्हणजे एक मी मुलगी आहे आणि मी अशा वयाची, अर्धवट वयाची मुलगी आहे की जिने एकटे प्रवास करू नयेत वगैरे असं सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय घरामध्ये मानलं जातं. पण मला आठवत आहे की मी सातारला गेल्यापासून माझी पुण्याची काकू आवाबेन
ती मला कुठल्याही काही कार्यक्रम सेवा दलाचे कलापथकाचे असले की मला बोलावून घ्यायचे आणि मी एकटी प्रवास करून सातारहून पुण्याला जायचे. त्यावेळेला पुण्याला टांगे होते. आता कुणाला सांगितलं तर खूप मजा वाटेल. टांग्यात बसून मी घरी जायचे आणि मग सायकलवर बसून मी अप्पा बळवंत चौकातल्या सेवा दलाच्या ऑफिसवर जायचे आणि तिथे एक फार मोठा माझ्यावरती प्रभाव पडला तो म्हणजे निळूभाऊ फुलेचा. निळूभाऊ फुले हा माझा पहिला दिग्दर्शक आणि इतका मोठा माणूस पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून मला एक माझ्यासारख्या एखाद्या लहान मुलीला मिळावा हे माझ्यासाठी म्हणजे पर्वणी होती. त्यावेळेला मला ते तेवढं कळत नव्हतं, पण आता मागे वळून बघताना कळतं की मला प्रत्येक वेळेला किती चांगल्या संधी मिळत गेल्या. तर ही माझ्या लहानपणाची सुरुवात अशा प्रकारे झाली आणि मग दौरे करणं सेवा दलाचे. त्यानंतर बॅरिस्टर नाथपै तिकडे कोकणात कुठेतरी उभे होते निवडणुकीला. त्यांच्यासाठी गायला जाण्यासाठी मीटिंग असायच्या. तर राष्ट्रभक्तीपर गीतं गाण्यासाठी आमचा जम्मू तिकडे जायचा. म्हणजे तुम्ही लहान आहात, इतका प्रवास करू नका, एकटे कुठे जाऊ नका वगैरे असं काही वातावरणच त्या काळामध्ये नव्हतं आणि आमच्या घरामध्ये नव्हतं. आणि त्यामुळे खूप काय म्हणायचं सघन असं बालपण मला अनुभवायला मिळालं आणि त्याचा माझ्या संपूर्ण आयुष्यावर जो प्रभाव पडलेला आहे, माझं जे काही व्यक्तिमत्व नंतर घडलं, ते जो एक ओपननेस माझ्यामध्ये आहे असं लोकांना वाटतं, ते सगळं माझ्या बालपणात दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही साताऱ्याला आलात. हो. त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण तुमचं कुठे झालं? आणि महाविद्यालयीन शिक्षण माझं पुण्यामध्ये मी 2 वर्ष होते, पण त्यावेळेला मी नापास होण्यामध्ये असं हॅट्रिक केली. हे महत्वाची गोष्ट आहे. कारण मी काय म्हणतो असं की नाहीतर अशी एक समजूत असते की आता नापास झाला म्हणजे त्याचं काही आयुष्यात होणार नाही, अशी जी एक समज असते. म्हणजे आता तुम्ही बोललात म्हणून मला आठवतंय ते मध्ये बोलतो. अनेक कलावंत मंडळी ज्यांनी आज अतिशय चांगलं नाव कमावलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी, फक्त कलावंत अशी नाही, अशी काही मित्रमंडळी पण आहेत की जी 11वी 12वीत नापास झाली होती, एकापेक्षा अधिक वेळा नापास झाली होती, पण आज ती म्हणजे रोल मॉडेल्स म्हणता येतील अशा पोझिशन्स मध्ये आहेत तुमच्यासाठी. त्यामुळे मी फार अभिमानाने सांगते की मी 2दा नापास झाले. आणि गंमत अशी की मी एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला 11वी झाल्यानंतर आणि त्यावेळेला अनुते लिमये म्हणून सेवा दलाच्या कार्यकर्त्या, काही लोकांना माहिती असते तुमच्यापैकी, तर त्यांची मुलगी पण आमच्या वर्गात होती आणि आमचं एक छान मित्रमंडळ जमलं होतं आणि अभ्यास सोडून सगळं काही करायचं असं आमचे प्रयोग चालू होते त्या काळामध्ये. आणि त्यावेळेला मी भूगोलात नापास झाले असं माझ्या झालं आणि मी प्री डिग्रीला, त्यावेळेला प्री डिग्री होतं आणि त्याच्यामध्ये सर्व विषयात पास व्हायला लागायचं. मग मी नापास झाले. मग अजून 1 वर्ष प्री डिग्री करूया म्हणून परत बसले परीक्षेला. मधल्या काळात दंगा जो घालायचा तो घातला आणि मग पुन्हा एकदा मी इंग्रजीमध्ये नापास झाले. म्हटलं मी इंग्रजीत का नापास झाले याचं मात्र मला त्या काळात थोडंसं वाईट वाटलं होतं की मला इंग्रजीमध्ये 24 मार्क मिळाले. तर मी म्हटलं 20 मार्क तर याचे असतात, व्याकरणाचे असतात, ते तर माझे मिळाले, मग मला फक्त 4च मार्क मिळाले. हे काय आहे असं. मग मी खूप गाळात गेले होते काही काळ. पण माझी मित्रमंडळी इतकी छान होती. सातारची पण माझी खूप मित्रमंडळी होती. माझ्या मोठ्या भावाचे सगळे मित्र हे माझे मित्र झाले होते. त्यातलाच एक सुभाष ज्याच्याशी मी पूर्वी नंतर लग्न केलं. तर अशा सगळ्या मित्रमंडळींनी मला जरा ढकललं पुढे आणि मग नंतर मी बडोद्याला शिकायला गेले. ते सुद्धा आवाबेन माझ्या काकूमुळे गेले, कारण ती स्वतः डान्सर होती, मणिपुरी डान्सर होती. तर आणि तिला नृत्याचं मला अंग आहे हे तिला माहितीच होतं कलापथकातल्या सगळ्या कार्यक्रमांच्या मुळे. तर त्यामुळे मग तिने मला म्युझिक कॉलेज होतं MS युनिव्हर्सिटीमध्ये, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोदरा म्हणजे बडोदा. तर मग तिथे माझी ऍडमिशन घेण्यात आली आणि तिथे गेल्यावर सुद्धा मी म्हणजे नृत्य हा माझा मुख्य विषय होता, पण तिथे माझ्या उन्हाळक्या थोड्याफार सुरू झाल्याच आपोआपच. म्हणजे तर मी नाटकाकडेच माझा जास्त ओढा त्या काळात होता आणि मी नाटकाचा एक छोटा कोर्सही त्या काळात करत होते तिथे. एका बाजूला भरतनाट्यम चालूच होतं, त्याच्यात पुन्हा थोडीशी आजारी पडले, माझे गुडघे सुजले, थायरॉइडिझम नावाचा जो प्रकार आहे तो मला झाला. त्यामुळे नृत्याकडे पुन्हा हळूहळू दुर्लक्ष, म्हणजे मुख्य जे शिकायला घ्यायचं त्याच्याकडे दुर्लक्ष हा प्रकार चालूच राहिला. आणि मग त्या काळात नाटकं मात्र खूप करायला मिळाली, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला. आणि बडोद्याला असतानाच्याच काळामध्ये
एकदा अलकाजीन बद्दल टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक मोठं आर्टिकल आलं होतं आणि नुसता त्यांचा फोटो बघूनच म्हटलं बापरे हा कोण माणूस आहे. म्हणजे इतकं काहीतरी भव्य त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला दिसलं. नुसता एक चेहरा होता असा क्लोजअप. आणि मग संपूर्ण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा विषयीची माहिती होती त्याच्यामध्ये. आणि मी इतकी प्रभावित झाले आणि बाय दॅट टाइम मी ऑलरेडी नाटक वगैरे करायला लागले होते. तर म्हटलं बास आता इथे ही पदवी पदरात पाडून घ्यायची आणि NSDL ला जायचं. आणि दिल्लीत माझा मोठा भाऊ पण होता जो लेखक होता. गोपू देशपांडे असं त्याचं नाव काही जणांना माहिती असेल. त्यांनी काही नाटकं पण लिहिली. उद्ध्वस्त धर्मशाळा नावाचं नाटक त्यांनी लिहिलं जे डॉक्टर लागूंनी केलं होतं. तर असं आमच्या घरात एक वातावरणच होतं की तुम्हाला हवं ते करा, तुम्ही अयशस्वी झालं तरी हरकत नाही, दॅट्स ओके. असं आम्हाला इतकं मोकळं आणि मुक्त वातावरण मिळालं. त्यामुळे माझं सर्व बाजूनी म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूने मी स्वतःला विकसित करत राहते असं म्हणता येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांना जी मंडळी बघतायत, तुम्हाला जर ज्योतिताईंना काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर ते टाईप करा. आपण ते कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांना विचारणार आहोतच. पवन इंद्रेकर हॅलो, धन्यवाद. हॅलो. त्यांनी तुम्हालाही हॅलो म्हटलंय. अमृता स्मितल यांनी नमस्कार म्हटलेला आहे. नमस्कार. नमस्कार. तर आता आपण थोडं पुढच्या दिशेला जाऊया चालेल. की बडोद्यामध्ये तुम्ही नाटक करायला सुरुवात केली, म्हणजे नाच शिकायला गेलात आणि नाटक करायला सुरुवात केली. आणि तिथून मग तुम्ही ज्याला भारतातलं पहिलं नाटकाचं विद्यापीठ आपण म्हणतो असे, म्हणजे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा विषयी म्हणत नाहीये, मी इब्राहिम अलकाझिया गोरस्तान विषयी म्हणतोय. तर त्यांच्याकडे तुम्हाला शिकायला जाता आलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये तुम्ही गेलात. तर ती घडामोड कशी झाली, म्हणजे तुम्ही ते वाचलं आणि तुम्हाला जावं वाटलं हा एक भाग, प्रत्यक्ष काय घडलं, कशा तिथे पोहोचलात आणि मग तिथे तुम्हाला काय शिकायला मिळालं हा प्रश्न खूप विचित्र आहे. कारण 3 वर्ष तुम्ही त्या एका वेगळ्याच जगामध्ये राहिलेले आहात, वेगळ्याच लोकांच्या बरोबर. 3 वर्ष आणि नंतर मी रेपर्टरीमध्ये पण 1 वर्ष राहिले. अशी एकंदर 4 वर्ष मी दिल्लीमध्ये राहिले. आणि तू म्हणालास तसं किंवा या मंडळींना जे प्रश्न असतील याच्यामध्ये, ते अलकाजी हे जे काही व्यक्तिमत्व होतं, असं व्यक्तिमत्व भारतात इतर कुठे मला तोपर्यंत बघायला मिळालंच नव्हतं आणि आजही कुठे दिसेल अशी शक्यता मला वाटत नाही. याचं कारण असं पूर्ण जागतिक रंगभूमीचं त्यांना इतकं मोठं आकलन होतं, इतका अभ्यास होता की अशी व्यक्ती मी याभूमी पाहिलीच नव्हती. म्हणजे आपल्याकडे सुद्धा मराठीमध्ये खूप मोठमोठे दिग्दर्शक कलावंत आहेत, परंतु एक अभ्यासक आणि ज्ञानी व्यक्ती त्या क्षेत्रातला म्हणून त्याच्याकडे बघावं असं वाटावं, असं अलकाजी सारखे दुसरे कोणी आजवर तरी मला पाहायला मिळाले नाही. आणि आपापल्या क्षेत्रात खूप यश मिळवलेली खूप लोक आहेत आणि गुणी लोक आहेत. कुणाचाही मला इथे कुठल्याही प्रकारे अपमान करायचा नाहीये. पण अलकाजी हे अलकाजी होते हे सगळेच जण मानतात. त्यामुळे संपूर्ण जागतिक रंगभूमीचाच त्यांना एक आवाका त्यांच्या मनामध्ये तयार होता. आणि अशा वेळेला ते दिल्लीमध्ये आले आणि थिएटर करायला लागले. आणि मग असं ठरलं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा साठी एक निम सरकारी संस्था स्थापन करायची. इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या, त्यांच्याशी बोलून त्यांनी हे सगळं ठरवलं. आणि तशी संस्था मी जॉईन होण्याच्या आधी 5-6 वर्ष ती संस्था निर्माण झाली होती. आणि माझा मोठा भाऊही दिल्लीत राहत होता, त्यामुळे NSD हे नाव मी पूर्वी ऐकलेलं होतं. आणि बडोद्यामध्ये असताना सई परांजपे एकदा तिचं नाटक घेऊन बडोद्यामध्ये आली आणि ती पण NSD ची माझी विद्यार्थी होती. आणि फक्त एकच आहे की मी अजूनही स्वतःची कॉलर ताट अशासाठी करू शकते की ती जेव्हा शिकवत होती त्यावेळेला अलकाजी नव्हते. यशवंत केळकर नावाचे एक सर आम्हाला बडोद्यामध्ये ड्रामा शिकवायला होते, ते सुद्धा NSDचेच होते. पण ते आणि सई वगैरे बॅचमेट्स होते. तर त्यांच्या वेळेला सुद्धा अलकाजी नव्हते, दुसरे कोणीतरी हे होते, डायरेक्टर होते. आणि त्यामुळे आम्हाला नेहमीच स्कॉलर ताट करायला आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला अलकाजी होते, असं आम्ही फार गर्वानी म्हटलं तरी चालेल म्हणू शकतो. इतकं आम्ही त्यांच्याकडून घेतलं की कुठून कशी सुरुवात करावी हे सांगणं फार अवघड आहे. तुमच्या त्यात ती जी 3 वर्ष तुम्ही 4 वर्ष दिल्लीमध्ये काढली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करून बघणं, किंवा तोपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं नाटक करत होता, म्हणजे महाराष्ट्रात असताना आपण प्रामुख्याने मराठी नाटक करतो, बडोद्यामध्ये गेल्यानंतर तुमचं गुजराती
नाटकांशी पण संपर्क हो. आला. पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारख्या संस्थेत गेल्यानंतर एक जगभरातली नाटकं असं काहीतरी एक वेगळं जग आपल्या समोर येतं. नाही, अक्षरशः खरं आहे. म्हणजे एक अक्षरशः वेगळं नवीन जग आमच्या पुढे उलगडलं गेलं. एक तर माझ्यासाठी असं पण झालं की हिंदी नाटक मी थोडंफार बडोद्यामध्ये केलं होतं, परंतु हिंदीमध्येच नाटक करणं ह्याच्या पुढे ओळीनी 3 वर्ष हा एक नवीन अनुभव होता दिल्लीत गेल्यानंतर. आणि पुन्हा भारतीय रंगभूमीवरची अगदी मोठी महानाटकं मानली जातात अशी, म्हणजे तुगलक होतं गिरीश कर्नाडांचं, किंवा काही परदेशी नाटकं भाषांतरित होऊन आम्ही ती हिंदीमध्ये करायचो. थ्री पेनी नावाचं ब्रेक्सचं नाटक होतं, जे नंतर मराठीमध्ये सुद्धा 3 पैशाचा तमाशा म्हणून केलं गेलं. तर अशी जगभर गाजलेली नाटकं आम्हाला NSD मध्ये हिंदीमध्ये करायला मिळाली. हे एक फार मोठं, आणि त्यामुळे जगामध्ये काय काय घडतंय याचा एक आवाका आम्हाला दिल्लीमध्ये त्या स्कूलमध्ये गेल्यामुळे मिळाला. आणि सरांचं प्रभुत्व इंग्रजीवर इतकं होतं की आमचं वेस्टर्न ड्रामाचा क्लास सर घ्यायचे. आणि मला आठवतंय की टेनिस विल्यम्स किंवा कुणाचं तरी स्ट्रीट कार नेम दिल्यावर कुणाचं, हा बहुतेक टेनिस विल्यम्स आहे. पण तर ते नाटक ते वाचत होते. ते स्वतः चांगले नट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असलेले, आणि ते वर्गामध्ये जेव्हा वाचून दाखवायचे तेव्हा तोच एक परफॉर्मन्स असायचा. म्हणजे नाटक वेगळं आम्हाला समजावून सांगण्याची गरजच पडायची नाही, इतकं अप्रतिम त्याचं वाचन वर्गामध्ये सर करायचे. तर हे इतके अनमोल असे अनुभव आहेत की ते मनामध्ये असे आतमध्ये जाऊन असे काय म्हणायचं, विरजले गेलेले आहेत असं म्हणतात. तिथे तुमच्या बरोबर शिकायला येणारी मंडळी ही भारतभरातून आलेली असतात. हो, त्यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव कसा? फारच छान होता. आणि एक तर आमची बॅच इतकी छान, इतकी टॅलेंटेड होती की माझ्याच वर्गामध्ये ओम पुरी होता, नसीरुद्दीन शाह होता, बंगलोरची बी जयश्री होती, मी होते, आणि आणखीन 1-2 जण आसामचे वगैरे होते, पण त्यांची नावं मला आता आठवत नाही. पण म्हणजे आमच्या क्लासमध्ये एकंदर क्रीम म्हणतात असं सगळं टॅलेंटचे असलेली मुलं होती. आणि अजूनही म्हणजे नंतर एक मजा म्हणून सांगण्यासारखी गोष्ट अशी की अमृता माझी मुलगी नंतर NSD ला गेली, आणि ती गेलेली असताना त्याच वर्षी नसीरची मुलगी पण हिबा NSD ला गेली. तर दोघी आम्ही बॅचमेट्सच्या 2 मुली पुन्हा बॅचमेट झाल्या. तर सगळेजण त्याला म्हणायचे, अरे वा तुमचे आई बाबा बॅचमेट होते, तुम्ही पण बॅचमेट आहात वगैरे. तर शेवटी सगळे तिथले टीचर्स त्यांना असं सांगायचे की वो क्या बैच था, अरे वो क्या बच्चे थे, क्या कमाल के बच्चे थे वो, वैसा बैच तो कभी हुआ ही नहीं. तर शेवटी त्या दोघी म्हणाले की काय वैताग आहे आपल्या आई वडिलांचं सारखं आपण हे ऐकत बसायचं म्हणजे. तर अशी एक गंमत नंतर झाली. अर्थात हिबानी पण आणि अमृतानी पण नंतर आल्यानंतर खूप काम केलेलं आहे. आणि हिंदी नाटकवाल्यांना हिबा माहिती आहे चांगली, आणि मराठी लोकांना तर ऑफकोर्स अमृता माहिती आहेच. तर त्यामुळे पण त्यांना स्कूलमध्ये असताना असा वैताग यायचा की सारखं आपल्या आई वडिलांची आपल्याला काय सांगतो. मला आठवतंय आता तुम्ही म्हणालात तर की अमृताच्या बाबतीत सुरुवातीला असं व्हायचं की ही ज्योती त्यांची मुलगी. करेक्ट. मला आठवतं एकदा भारतच्या आवारात तुम्ही मला म्हणाला होता मी कोणाला तरी तुमची ओळख करून देताना या अमृताच्या आई असं सांगितलं, तेव्हा तुम्ही फार खुश झाला होता. अगदी अगदी अगदी. आणि याच्यावरनं एक आठवण मोहन गोखलेची फार चांगली आहे. अमृता NSD ला जाण्यापूर्वी सुद्धा नाटक इथे SP मध्ये करायची, आणि तिला करंडक पण मिळाला होता वगैरे वगैरे. पण तिला कुठेतरी कायम असा एक होता की माझ्या घरामध्ये एक तज्ञ बसलेली आहे, ती माझ्या चुका काढू शकते वगैरे, असं ते तिच्या मनामध्ये काहीतरी निर्माण झालेलं होतं. तर तिला वाचिक अभिनयाचं काहीतरी मला वाटतं अवॉर्ड मिळाला कधीतरी, कुठल्या तरी एका वर्षी करंडकही मिळाला. तर त्यावेळेला तिला मोहन गोखलेच्या हस्ते ते बक्षीस मिळालं, आणि मोहन म्हणाला की ती खरोखरीच अमृता सुभाष आहे, त्यामुळे तिला हे अवॉर्ड मिळालं. तर ह्याचं तिला वाटलं की म्हणजे हे आईवरनं हा मला असं बोलतोय, आई ज्योती सुभाष आहे त्यामुळे तो असं म्हणतोय. मग ती नंतर त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली की माझी आईची मुलगी म्हणूनच तू पण मला ओळखणार आहेस का.
तर तो म्हणला, अगं वेडीच का तू, सुभाष या शब्दाचा अर्थ काय होतो, की जिची भाषा चांगली आहे ती सुभाष, असं तिची समजूत त्यांनी घातली ती. आणि हा हा प्रसंग मला अजिबात माहित नव्हता. शेवटी अमृतानेच मला एकदा तो सांगितला, की आई असं झालं होतं त्यावेळेला. जे ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं असतं आयुष्यात त्यांच्या मुलांना काय प्रश्न येतात हे आपल्याला थोडस याच्यातून लक्षात येऊ शकेल. कारण त्या दोन्ही मुलींचा उल्लेख केला, त्या दोघी जणी आज आपल्याला उत्तम काम करताना दिसत असतात. हो. ज्योतिताई, तिकडनं तुम्ही परत आल्यानंतर काय झालं? परत आल्यानंतर इनफॅक्ट जातानाच माझं ठरलं होतं की सुभाषचं माझं लग्न होणार आहे वगैरे. म्हणजे त्याला लग्न करायचं नाही असं त्याचं खूप चाललं होतं. पण मीच त्याच्या डोसक्यावर बसून लग्न केलं. त्यामुळे माझ्या मनाशी कुठेतरी ठरलेलं होतं की पहिली काही वर्ष मी काही फारसं करू शकणार नाही. आणि नेमकी पुण्यातून आमची बदली पण झाली नगर जिल्ह्यामध्ये नेवाशाला. आणि मग त्याच काळात मुलं लहान असणं वगैरे, अशी एक काही 7-8 वर्ष माझी जाणार हे मी गृहीतच धरलं होतं, तशी ती गेली. आणि मी मनाशी ठरवलं होतं की मला जर मुलं आवडतात आणि हवी आहेत तर मला ही वर्ष दिली पाहिजेत मुलांना. तर तसे मग आम्ही पुन्हा जेव्हा पुण्यामध्ये आलो आणि इथं स्थिरस्थावर झालो, त्यानंतर मग माझं काम सुरू झालं. म्हणजे मधला एक काळ असा अज्ञातवास वगैरे म्हणतात ना, तशा प्रकारचा माझा गेला. वेगवेगळ्या छोट्या शहरात, साताऱ्यामध्ये काही काळ होतो आम्ही, काही काळ नेवाशामध्ये होतो. आणि केडगाव म्हणून एक पुण्याच्या जवळ गाव आहे, दौंडच्या जवळ, तिथे सुद्धा आम्ही होतो. तर इरिगेशन मध्ये अमृताचा बाबा असल्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत फिरत शेवटी पुण्याला येऊन स्थायिक झालो. आणि मग माझं काम लगेचच मात्र सुरू झालं. हे एक फार छान मला योगायोग वाटतो, की इथे त्यावेळेला सत्यदेव दुबेंचं एक वर्कशॉप चालू होतं. आणि त्या वर्कशॉपला घेऊन ते तुघलक नाटक करणार होते. आणि आता तुघलक नाटक हे तर मी दिल्लीमध्ये हिंदीमध्ये केलंच होतं, त्यामुळे मला वाटतं वा वा मज्जा आहे. आणि गोपू, माझा मोठा भाऊ गोपू देशपांडे, तो त्यावेळेला पुण्यात आला होता. आणि तो दुबेजींना म्हणाला की माझी बहीण NSG पास आउट आहे. तर दुबेजींना जे लोक ओळखतात त्यांना लक्षात येईल मी काय म्हणते ते. दुबेजी एकदम ओरडायला लागले, अरे अभी बताता है तू, तेरी बहन NSG से आई है, कहाँ है वो, असं त्यांनी आरडाओरडा करून विचारलं. आणि मग मी नेमकी त्यावेळेला पुण्यात होते आणि मग मला त्याने बोलावून घेतलं आणि म्हणाले की तुला रोल तर माहितीच आहे, मी तुला एक आठवडा देतो, आठवड्यानी तू येऊन मला पूर्ण तो सीन करून दाखवायचा. कारण शेवटच्या सीन मध्येच जास्त त्या बाईचं काम होतं, बाकी नुसता प्रेझेन्स होता. आणि तो सीन मात्र खूप महत्वाचा होता. म्हणजे तिला फाशीची शिक्षा देतो तुघलक वगैरे, अशा प्रकारचा सीन होता. आणि मग मी माझी तयारी करून मी गेले. तर दुबेजींचं एक स्वतःच म्हणून एक आयडिओलॉजी होती नाटक आणि रंगभूमी या विषयीची, ज्याच्याशी त्यांचं, त्यामुळे अलकाजींशी थोडेसे काही मतभेद होते. आणि त्यांना काहीच वाटायचं नाही, ते उघडपणे मांडत असत ते. कारण ते फार असे खुले गृहस्थ होते, उघडे वागडे असे गृहस्थ होते, त्यांना मनात येईल ते बोलायचे ते. तर मी माझी तयारी केली आणि मी गेले. आणि मी गेल्यानंतर करून दाखवलं. त्यांनी शांतपणे सगळं बघितलं आणि मग असं 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 करून मला म्हणाले, हो अलकाजी वाली ऍक्टिंग यहाँ मत दिखाना. तर मला हळूहळू दुबेजी हे काय प्रकरण आहे, हे माझा असा एक अनुभव, एक आमचा एन्काउंटर फार भारी झाला होता. त्यानंतर त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, पण अशी सुरुवात अशी झाली. ह्या सगळ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही नाटक थेट करत नव्हता, पण अमृता, मुलं वाढवणं हा जो सगळा भाग चालू होता, त्या काळाकडे आता बघताना तुम्हाला कसं वाटतं त्यातला? मला कधीही असं वाटत नाही की माझा कधीही कुठे वेळ वाया गेला. आणि हे मी माणूस आणि कलावंत दोन्ही नात्यांनी म्हणतेय हे. कारण पुष्कळ कलावंतांना असं वाटतं की अरे मी त्या काळात काही कळत नव्हते, माझा सगळा वेळ वाया गेला. पण मला जेव्हा नंतर मी काही काही नाटकं करायला घेतली जी, त्यावेळेला मी जे काही अनुभव या मधल्या काळात घेतले होते, ज्यावेळेला मी काही करत नव्हते, त्यातली माणसं, त्यांचे मॅनरिझम्स, त्यातून मी गेलेले तोंड दिलेले प्रसंग, या सगळ्याचा मला एक जगणं बघायला मिळालं जवळ. त्याचा इतका उपयोग झाला. आता उदाहरणार्थ अधांतर सारखं नाटक मी केलं आणि त्या वर्षी त्याला सगळी प्राइजेस त्या नाटकाला मिळाली. असं ते खूप गाजलं नाटक. आणि कोकणातून आलेलं एक कुटुंब मुंबईमध्ये राहतं आहे, आणखीन
चाळीमध्ये राहताय आणि चाळीतली ही आई आणि मुलांचं काहीतरी बरं व्हावं अशी धडपडणारी ही आई असा तो रोल होता. आणि तो करत असताना मला माझे सगळे अनुभव एकतर सुभाष मराठा कुटुंबातून आला होता, त्यामुळे मराठा आणि ब्राह्मण कुटुंबांमध्ये पण काय फरक असतात ह्याचाही मला एक अंदाज मधल्या काळामध्ये मिळाला होता. आणि या सगळ्या गोष्टींचा मला इतका उपयोग होत गेला आणि माणसं जवळून पाहायला मिळणं हे नटासाठी फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. तुम्ही किती लोकांना काय करून दाखवलं यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये किती काय काय साठवलं आहे ते आपोआपच कुठेतरी प्रतिबिंबित होणार असतं. तर त्याची काळजी करायचं कारण नसतं. आणि मी शेवटी ठरवलंच होतं की पुढे जाऊन मी करणारच आहे नाटक. पण त्या काळात मला जी घेण्याची प्रक्रिया होती ती मला खूप घेता आलं. याचं मला नेहमीच एक समाधान वाटतं. हम्म, हम्म. तिथे पुढे जाण्यापूर्वी आपल्याकडे काही जणांचे प्रतिक्रिया आलेल्या हा. आहेत. माधुरी केतकर काळे, ज्योतिता इट्स सो लवली टू सी यू आफ्टर सो मेनी इयर्स. ही नाट्यवेधला विद्यार्थिनी होती. ओ हाय हाय काय नाव? माधुरी. हाय माधुरी. जे देवेश म्हणून अलकाजी यांची आठवण. अमृता स्मितल यांनी म्हटलंय की अमृता आणि तुम्ही एकत्र केलेल्या कामाबद्दल एखादी आठवण. आपण त्याच्याकडे नंतर येऊया. अंधाराच्या लेकीविषयी मी तुम्हाला विचारणार आहे. आणि अरे वा, अमृता पण हा कार्यक्रम ऐकते आहे. नमस्कार. आई आणि प्रसाद आणि खूप प्रेम असं सांगितलं. तर आता तुम्ही परत जेव्हा कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये उत्तम दर्जाची नाटकं एका पुढे तुम्ही करत गेलात. आत्मकथा सारखं अप्रतिम नाटक. तर त्या सगळ्या प्रोसेस विषयी म्हणजे त्याच्यात एका अर्थाने एक तुम्ही मगाशी म्हणलात तसं अज्ञातवासात जाऊन किंवा थोडी विश्रांती घेऊन किंवा कलाकार म्हणून जे आपला होमवर्क असतो किंवा रियाज असतो तो करून परत कामाला सुरुवात करणे ह्याच्यामध्ये काय घडलं? असं झालं की इकडे मी तुगलक पुण्यामध्ये नुकतीच आल्यानंतर गेलं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि नंतर मग हळूहळू शब्द पसरत गेला कारण गोपू आणि डॉक्टर लागूंची पण खूप मैत्री होती आणि डॉक्टर लागूंनी नुकतंच गोपूंचं उद्ध्वस्त धर्मशाळा नाटक केलं होतं. आणि गोपू म्हणजे गोपूनेच माझे अनेक मोठ्या लोकांबरोबर काय म्हणायचं मुलाखती घालून दिल्या असं म्हणायला हरकत नाही. तर त्यांनी डॉक्टरना सांगितलं की अशी अशी ती एनर्जीला शिकायला होती आणि आता पुण्याला आलेली आहे. त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचलं होतं की मी पुण्यामध्ये आले आहे. आणि त्याच काळामध्ये सईनी माझा खेळ मांडू दे नावाचं नाटक केलं आणि त्यासाठी त्यांनी मला बोलावलं. कारण दिल्लीतही त्यांनी माझं काम पाहिलं होतं आणि ती स्वतः तशी एनर्जीची असल्यामुळे आणि मी तिच्या मागे लागू शकत होते कारण आधीपासून आमची ओळख होती म्हणून मी सारखी तिला मधून आठवण करायची की माझ्यासाठी काहीतरी रोल दे असं. तर तसा मला रोल तिच्याकडे मिळाला आणि ते नाटक बघायला डॉक्टर लागू आले. आणि डॉक्टरांनी बाय दॅट टाइम त्यांचं ठरलं होतं आत्मकथा करायची. महेश गुंजवारांचं नाटक म्हणजे माझ्या पदरात काय काय पडत गेलं यू जस्ट इमॅजिन. सगळे इतके मोठमोठे लेखक आणि जे माझे इतके आवडते ज्यांच्याविषयी मला खूप आदर मैत्री आणि प्रेम आहे अशी सगळी माणसं. आणि तर माझा खेळ मांडू दे बघायला डॉक्टर आले आणि बघितल्यानंतर मागे भेटायला येण्याची वगैरे त्यांची त्याची पद्धत नव्हती. तसे ते बहुतेक आले पण नव्हते. पण त्यानंतर पुढच्याच आठवड्यात मला माझ्याकडे त्यावेळेला फोन नाही नव्हता. माझ्या शेजारच्या घरच्यांच्याकडे मी फोन घ्यायला जायची यायची असं होतं. तर मला एक पत्र आलं दीपा लागूचं की आम्ही असं आत्मकथा नावाचं नाटक करतोय आणि त्याच्यामध्ये तू काम करावंस अशी श्रीरामची इच्छा आहे. तर तू आम्हाला कधी येऊन भेटू शकशील. त्याचं वाचन आपण अमुक दिवशी करतोय. म्हणजे मला काय आता स्वर्ग ठेंगणा वगैरे वाटायला लागेल की काय असं झालं माझं. म्हणजे मी स्वतः इतकी ठेंगणी असून मी पर्यंत पोहोचले असं पिझे मी मारून घेते मध्ये. तर म्हणजे काय काय एकदम माझ्या आयुष्यात इतक्या छान छान गोष्टी घडायला लागल्या की पूछो मत. तुम्ही त्याच्यानंतर काही काळाने चित्रपट आणि इतर दुसरी माध्यमही हाताळलीत आणि दरम्यानच्या काळात तुम्ही काही दिग्दर्शनही केलं. तर ह्या दोन्ही अनुभवांविषयी त्याच्यातून तिकडे कसं काय गेलात आणि मग त्याच्यातून पदरी काय पडलं? दिग्दर्शन करण्याचा निर्णय मी खरं म्हणजे मुळात अमृतासाठी घेतला कारण तिच्यामध्ये ते गुण आहेत ते दिसत होतं आणि मलाही अशी काहीतरी सुरुवात करावी असं
वाटत होतं. म्हणजे मध्ये मध्ये मुंबईला जाऊन नाटकं करणं वगैरे हे चालूच होतं. आणि अमृता त्यावेळेला 11वीत होती आणि जीएनचं एक पुस्तक होतं की जे कमी क्लिष्ट कथा होत्या त्याच्यात. नाहीतर जीएनची कथा म्हणजे बऱ्याच क्लिष्ट वाटतात काही लोकांना, पण लोकांना सहज कळण्याजोग्या अशा कथा त्याच्यामध्ये होत्या. त्या पुस्तकाचं नाव आता मला आठवत नाहीये. पण मग आम्ही असा विचार केला की याच्या वाचनाचा प्रयोग करायचा आणि मग त्याला बॅकग्राऊंड म्युझिक पण द्यायचं. म्हणजे बसून वाचायचं फक्त, पण त्याच्यामध्ये जो काही इमोशन असेल त्याप्रमाणे त्याला बॅकग्राऊंड म्युझिक पण द्यायचं. असा आम्ही प्रयोग केला. त्यावेळेला स्नेह सदन मध्ये प्रयोग होत असत, प्रायोगिक कुठल्याही प्रकारचे काही नाटकं असोत किंवा कार्यक्रम असोत. तर तिथे अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर माझ्या वाचनामध्ये एक काळोखाची लेख नावाचं पुस्तक आलं, जे सरिताबाई पत्कींनी एका इंग्लिश पुस्तकावरनं ट्रान्सलेट केलं होतं. आणि त्याच्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या बाईचं ते आत्मचरित्र डायरी होती तिची, आणि ती ब्राझील मधली बाई होती. आणि ते वाचून मी इतकी भारावून गेले की मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आहे. आणि म्हणून काळोखाच्या लेखीकडून म्हणून आम्ही त्याचं एक रूपांतरण केलं. आणि त्यात तशा बायका आपल्याला मुंबईत सुद्धा खूप दिसतील की त्या खेडेगावातून आल्या आहेत आणि मुंबईमध्ये जाऊन काय मिळेल ती कामं करतायत. असं म्हणजे आपल्या इकडं ते अडॅप्ट होण्याजोगं सगळं ते कथावस्तू आहे असं मला वाटायला लागलं. आणि मग मी ती एका महाराष्ट्रातल्या खेड्यातनं ही बाई मुंबईला कचरा गोळा करायला आलेली आहे आणि तिच्या लहान मुलीला तिला शिकवायचंय म्हणून ती मुंबईला आली. शेतीवाडी वगैरे घरी असून सुद्धा ती तिला घेऊन मुंबईला आली. अशा पद्धतीचा आम्ही एक दीर्घांक करायला सुरुवात केली आणि त्याला खूप मोजक्या ठिकाणी तो घडला. आणि पहिला त्याचा प्रयोग प्रसादच्या एका सेमिनारच्या आधी घडला, हे मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटेल. आणि तर तशी त्याची सुरुवात झाली आणि त्याचे आम्ही साधारण एक 25 वगैरेच प्रयोग करू शकलो, परंतु ज्यांनी पाहिलं त्यांना ते अतिशय आवडलं आणि तो एक फार माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रयोग झाला. मगाशी म्हणलं तसं तुम्ही नंतर कॅमेरा या माध्यमाच्या दिशेने सुद्धा गेलात. बाकी विविध गोष्टी आहेतच, पण मला लक्षात राहिलेलं तुमचं काम म्हणजे रुक्मावती की हवेली. तर अशा दर्जाच्या म्हणजे नाटकाच्या बाबतीत तुम्ही जसं म्हणालात की त्या चांगल्या लोकांबरोबर मला काम करता आलं, तेच चित्रपटांच्या बाबतीत अगदी आहे. तर तो सगळा प्रवास कसा काय होता? म्हणजे एकंदर डॉक्टर दीपा त्यांचं म्हणजे तो सगळा काळ माझ्यासाठी इतका म्हणजे देता म्हणजे दो कराने किती घेऊ शकेल मी असंच म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचा होता. कारण आत्मकथाचे प्रयोग सुरू झाले आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप अशा एका पाठोपाठ एक घडत गेल्या. आत्मकथा बघायला गोविंद निलानी अर्थातच आले होते आणि त्याच्यानंतर प्रतिमा कुलकर्णींनी आत्मकथा दिग्दर्शित केलं होतं आणि सुहास जोशी पण त्याच्यात होती. सगळ्या जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल. आणि डॉक्टर अर्थातच होते आणि शुभांगी संगबाई, अशी 4 लोकांचीच कास्ट होती. तर त्याचे प्रयोग चालू असताना या सगळ्या लोकांशी माझा इतका घरगुती संबंध आला की प्रत्येकाने सांगितलं होतं, तुला कुठल्याही कामासाठी मुंबईला येण्याची गरज पडली तर आमच्या घराची दारं तुझ्यासाठी सदैव उघडी आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्याकडे, प्रतिमाकडे, सुहासकडे राहून मी सुरुवातीच्या काळात तर ये जा करतच पुणे मुंबई करतच नाटकं केली. आणि त्याचे खूप त्यात खूप कष्टही पडले, परंतु त्या कष्टाचं चीज झालं असं मला नेहमी वाटतं. कारण मी ज्या वेळेला रुक्मावती की हवेली करत होते त्यावेळेला डॉक्टर आणि दीपाने सांगितलं की आमच्याकडे राहूनच तू कर, हे तुला बरं पडेल, ये जा वगैरे करत बसू नको. कारण होळीनी 15 दिवस वगैरे असं ते राजकमल स्टुडिओ मध्ये शूटिंग होतं. पहिल्यांदाच मी पहिल्यांदा नाही, त्याच्या आधी पण एकदा राजकमल स्टुडिओ मध्ये आम्ही शूटिंग केलं होतं. जझिरे नावाचं गोविंद निलानीनीच केलं होतं, त्याच्यामध्ये रत्ना पाठक आणि आपला इरफान असे 2 जण होते. आणि त्याच्यामध्ये एक माझा खूप फनी रोल होता. त्या काळात मी पण ये जा करायची. माझा रोल छोटा होता त्यामुळे मी ते ये जा करून केलं. आणि नंतर पुढचं केलं ते हाऊस ऑफ बर्नाडा अल्बाचं हिंदी भाषांतर, रुक्मावती की हवेली. आणि त्याच्यामध्ये एक जी मध्यवर्ती कॅरेक्टर होती की त्या घरामध्ये पुरुष माणूसच नसतो
4-5 मुली असतात आणि एक म्हातारी अशी करारी बाई असते आणि घरातलं सगळं काम बघणारी ही एक नोकर असते. आणि सर्वात म्हणजे त्या नोकराचं काम मी केलं आणि सर्वात बोलणं जास्त मलाच होतं. आणि इतकं सगळं हिंदी खूप दिवसांनी बोलावं लागलं मला, त्यामुळे मला जरा ते जड जात होतं. तर माझ्या बरोबरच्या काही प्रोफेशनली खूप अशा सफाईदार काम करणाऱ्या नटनटी ज्या होत्या, नट नव्हतेच कोणी त्याच्यामध्ये, नटी ज्या होत्या, त्या मला म्हणायच्या की इतना हिंदी का प्रॉब्लेम है तो क्यों हा बोली तू हा असं. असं ऐकून घ्यावं लागलं मला त्या काळामध्ये. पण कारण मलाच त्याच्यामध्ये मला गोविंदजी सारखं सांगायचे की सबसे ज्यादा बात आपको ही करनी है, आपको सब ये ठीक ठाक सीखना पडेगा, इसके सिवा कोई चारा नहीं है. तर तो एक अनुभव इतका महत्वाचा ठरला की त्यामुळे मग नंतर पुढे हिंदी जी काही फिल्म्स किंवा काही करावं लागल्या त्यात एकदम अशा चुटकीसरशी होऊन गेल्या. इतकं मोठं काम पहिल्यांदा माझ्याकडे आलं. आणि त्याच्यामध्ये गोविंद निलानींचं काम करण्याची जी पद्धत आहे ते नाटकासारखं शूट करत होते. म्हणजे एक सीन समजा 7 मिनिटाचा असेल, तो 7 मिनिटं सीन चालणार. कुठे त्याला कट नाही, क्लोजअप नाही, अमकं काही नाही. तर एकदा असं झालं की पल्लवी जोशीचा माझा एक सीन होता 4.5 मिनिटाचा. त्या काळात 4.5 मिनिटाचा सीन एकत्र करणं म्हणजे सुद्धा फार मोठं मानलं जायचं, कारण हिंदी सिनेमातले मोठमोठे स्टार नट 1 मिनिटाचे 2 मिनिटाचे वगैरे असे सीन करायचे, जास्त करायचे नाही त्यापेक्षा. तर त्यामुळे ते पल्लवीला माहिती होतं, मला काहीच माहित नव्हतं त्यातलं. आणि आमचा तो सीन झाला आणि दोन्ही वेळेला आमच्यापासून ओके झाला. पण गोविंदजींचं कधीच समाधान व्हायचं नाही. किमान 7-8 टेक झाल्याशिवाय ते कधीच ओके करायचं नाही. त्यामुळे तितके टेक्स झाले आणि प्रत्येक वेळेला आमच्याकडून एकही चूक झाली नाही. त्यानंतर मला पल्लवीने माझं खास अभिनंदन केलं की आपण 4.5 मिनिटाचा सलग शॉट दिलाय, माहितीये का, व्हॉट डज इट मीन. इथे हिंदी सिनेमात दिवसभरात 4.5 मिनिटाचं शूटिंग होतं. तर अशी एक हिंदी सिनेमांमध्ये काय काय घडतं अशी एकंदर की बात त्या दिवशी मला समजली आणि मला थोडंसं बरं वाटलं. पण त्याच वेळेला माझ्या फजितीचा दिवस होता, तो सुद्धा खूप सांगण्यासारखा आहे. फार विनोदी येतो. जरूर सांगा. अशी मी बडबड करते खूप आहे आणि भांडी घासणारी बाई तिथे बसली आणि तिथे मी काहीतरी तंबाखू मळत वगैरे तिच्याशी बोलते, असं काहीतरी एक सीन होता, असं मला वेगळी आठवत आहे. आणि मला समुंदर हा शब्द बोलायचा होता आणि दरवेळेला मी तो समिंदर असं बोलत आणि दरवेळेला हे गोविंदजी क्यों करू मैं असं असं करायचे. अरे बेटा समिंदर नाही, समुंदर समुंदर. तर म्हटलं ओके. आणि असं करत करत आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास मी समिंदर समिंदरच करत बसले आणि शेवटी त्यांना समिंदर मान्य करावं लागलं, कारण ते पण दमले. ते म्हणले बरं जाऊ दे, समिंदर तर समिंदर. चल जाएगा. ते मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे मला तर कितीही वेळा झाला तरी मला माझ्या तोंडात समिंदर हा शब्दच येतो. अशी एक गंमत. आपल्या आणखीन काही मंडळी ऑनलाईन आली आहेत. नीरज बुरसे नमस्कार म्हणतायत. नमस्कार. त्याच्यानंतर चंद्रिका श्रीनिवासन, मला तुमचा अभिनय फार आवडतो. चिंचवड गावात मी पहिल्यांदा तुमचं एक नाटक पाहिलं होतं. अरे वा, थँक्यू थँक्यू. नंतर नीरज बोरसेंनी म्हटलंय कविता चौधरी यांनी दिग्दर्शित केलेल्या सिरियल मधल्या रोल विषयी काही सांगाल का? अरे बरं तुम्ही आठवण केलीत मला, कारण इतका तो छान रोल होता आणि ती सिरियल इतकी कमी बघितली गेली, मला फार वाईट वाटतं. आणि त्या काळात फक्त दूरदर्शन होतं आणि कविता चौधरी सारखी मुलगी म्हणजे जिचं आधी उडान पाहिलं होतं लोकांनी आणि त्याच्यानंतर हे कोर्ट सीन्स वगैरे असलेला असा तो सिरियल होती नंतरची. आणि कवितांनी माझी निवड करावी याचं मला इतकं विशेष वाटलं, कारण तोपर्यंत मी फारशी लोकांना माहिती नव्हते. आणि तर मला स्वतःला सुद्धा खरंच ती सिरियल पुन्हा बघायची आहे. तर आय होप की दूरदर्शनला कधीतरी इच्छा होईल आणि ते पुन्हा कधीतरी ती रिपीट करतील. परंतु त्या आठवणी फार छान आहेत आणि कविता चौधरी ही इतकी सिन्सिअर मुलगी आहे, इतकी सुंदर नटी आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. चांगली दिग्दर्शक आहे. उडान मधलं तिचं काम सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि उडान मध्ये शेखर कपूर होता तिच्या बरोबर. तर अशा मुलींनी मला शोधत शोधत येऊन मला माझी निवड करावी हा मी माझा मोठा बहुमान समजते त्या काळात, कारण त्या काळात मी इतकी लोकांना माहिती नव्हते. सो त्यावेळेच्या आठवणी फार अप्रतिम आहेत आणि इतकं मनापासून आणि पोटतिडकीने ती मुलगी काम करते की हॅट्स ऑफ.
ज्योतिताई, तुम्ही आता उल्लेख केला त्याच्यामुळे मला आता पुढचा प्रश्न आला की तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. अगदी म्हणजे अगदी गोविंद निहलानीजींपासून ते म्हणजे अलकाजी हो या इथपासून ते अगदी आत्ताच्या नवीन हो दिग्दर्शकांपर्यंत हो तुम्ही काम केलंय. राईट. ह्या सगळ्यामध्ये जो बदल होत गेलाय काळानुरूप, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्याच्यामध्ये दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीत काही कालानुरूप बदल झालाय असं वाटतं का? आणि त्याच्यातून तुमच्या कामामध्ये काही फरक पडलाय असं वाटतं का? कालानुरूप फरक बरेच पडले आहेत. एकतर इतकी चॅनल्स वाढली, त्यामुळे कामाची पद्धती, त्याचं एक प्रकारचं व्यापारीकरण होणं वगैरे या गोष्टी तर होत आहेत, आसपास आपण बघतोच. परंतु त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणारे खूप मंडळी आहेत, असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणजे सिरियल करायची, तरी सुद्धा ती लोकांना अट्रॅक्ट करून ठेवेल असं करणं हे एक मोठं आव्हान असतं. तर तुम्हाला सिरियल्स बघणं आवडत असेल, त्यातल्या स्टोरीज फार अनरिअलिस्टिक आणि स्टुपिड वाटत असतील, असं जरी असलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही एक स्किलची गरज असते अशी. आणि हा शेवटी प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे की कुठलं काम तुम्ही निवडावं. परंतु अतिशय चांगलं काम सुद्धा या क्षेत्रात सुद्धा काही जण करतायत. म्हणजे या क्षेत्रात एक टिपिकल काय म्हणतो आपण त्याला, एकाच सामान्य प्रकारचं दर्जाचं. असा एकाच दर्जाचं काम करत राहणारी लोक खूप आहेत. पण त्याच्यामध्ये काही वेगळं करू पाहणारी लोक सुद्धा आहेत. आणि इव्हन मराठी सिनेमा बद्दल सुद्धा मला अत्यंत आशादायक वातावरण आहे असं वाटतं. कारण फक्त म्हणजे मी ज्या लोकांबरोबर काम करते त्यामुळेच मी म्हणत नाही. अर्थात नागराज, उमेश, गिरीश यांच्याबरोबर मी कामं केली, ते माझं मोठं सौभाग्यच आहे निश्चितच. पण ते जरी गृहीत धरले तरी इतरही कितीतरी नवीन तरुण दिग्दर्शक येत आहेत आणि जे अतिशय उत्तम काम करत आहेत. तर मराठी सिनेमाचं सध्याचं दृश्य हे खूप चांगलं आणि आशादायक आहे असं. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आणि विशेषतः गेल्या वर्षभरात पाहिलं तर ते आपल्याला अजून जाणवतं की ऑनलाईन एंटरटेनमेंट याच्याकडे खूप जास्त लक्ष लोकांचं गेलेलं आहे. आणि लॉकडाऊन व्हायच्या आधीपासून ते सुरू झालेलं होतं आपल्या देशातही. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारख्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या होत्या, पण गेल्या वर्षभरामध्ये त्या खूप महत्वाच्या झाल्या एका अर्थाने. तर हे जे एक नवीन एक काय म्हणू माध्यम म्हणून जरी कॅमेरात असला तरी त्याच्या कन्झम्पशनची पद्धत बदलली आहे. म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा, हवं तसं, हवं तेवढं अशा पद्धतीने ते जवळजवळ आता उपलब्ध व्हायला लागलंय. नाही, या गोष्टीचं एका लेवलला मला थोडं वाईट वाटतं अशामुळे की तुमच्या जगण्याची पूर्ण तऱ्हाच बदलत चालली त्यामुळे. असं कुठेतरी होत आहे. तुम्ही इतके जर त्याला ऍडिक्ट आणि सध्या कोरोनामुळे हे होत आहे असं म्हटलं तर तसंही नाही. अदरवाईज सुद्धा लोक खूप ऍडिक्ट होणारी आहेत. आणि शेवटी जगायचं कसं आहे प्रत्येकाने ठरवणं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हे जरी मान्य केलं तरी इतका वेळ वेगवेगळे सिरियल्स आणि हे पाहत राहणं हे एक निरोगी जगण्याचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. म्हणजे करमणूक काही दिवसातला काही वेळ करमणुकीसाठी जरूर द्यावा. आणि सध्याचा काळ तर असा आहे की आता तर दिलाच पाहिजे. नाही तर दुसरं तुम्ही काय करणार, नाही तर तुम्ही वेडे व्हाल अशी अवस्था आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळाबद्दल मी बोलत नाही, पण एकंदरीमध्ये हे माध्यम आपण जास्त सिरियसली घ्यायला शिकूया असं मला वाटतंय. त्याच्यावरती जे नवनवीन शोज येतात त्याच्याबद्दल सुद्धा मला कधी कधी सेन्सॉर नाहीये त्यांना. त्यामुळे त्याच्यावर त्यांना काय दाखवायचं हे त्यांचं ते ठरवतात आणि ते दाखवत असतात. आणि त्याचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार होऊन तो माणूस म्हणून काय प्रतिसाद होणार आहे याविषयी मला पुष्कळदा शंका किंवा भीती वाटते. तर या या काही गोष्टी आहेत. परंतु तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे, पॉझिटिव्ह साईड आहेच या सगळ्याला. परंतु या गोष्टीचं भान मात्र आपण राखलं पाहिजे असं मात्र मला जरूर वाटतं. कारण माणूस म्हणून आपल्याला आपलं जगणं छान गेलं बुवा, सार्थक झालं बुवा असं वाटण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे एकदा स्वतःची शांतपणे विचार करून बघितलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून रोज एक 16 तास टीव्ही बघणं म्हणजे आनंद आहे का? रोज एक 12 तास टीव्ही बघत बसणं म्हणजे आनंदाचं जगणं आहे का? याचा सगळ्यांनी स्वतःशी विचार करावा आणि ठरवावं. आणि टीव्हीवर शोज होत राहावेत, परंतु ते असे होत राहावेत की ज्याच्यातून बाहेर पडून इतर काही करण्याची
प्रेरणा इतरांना मिळावी, बघणाऱ्यांना, प्रेक्षकांना मिळावी, असे पण शोज व्हावेत असं मला वाटतं. अशी काही लोकांची जीवनचरित्र टीव्हीवर यावीत की जे बघून लोकांना आपणही काही असं करू शकतो, करायला हवं समाजासाठी असं वाटेल. तर करायचं म्हटलं तर इतर विषय भरपूर आहेत, त्याच्याकडे वळायचं की नाही हे शेवटी व्यावसायिक दृष्ट्या जे या माध्यमांकडे बघतात त्यांनी ठरवायचं. आणखीन बरीच मंडळी विविध प्रश्न आणि प्रतिक्रिया देत आहेत. संतोष गायकवाड म्हणतोय, मॅडम मला तुमचं काम नेहमीच आवडतं. दीप्ती गंगावणे आहेत, त्या म्हणतायत, नमस्कार, रुचिता भुजबळच्या शॉर्ट फिल्म मध्ये तुम्ही काम केलंय, त्याची काही आठवण सांगू शकाल का? रुचिता ही दीप्ती गंगावणे, डॉक्टर दीप्ती गंगावणे त्या फर्ग्युसन मध्ये फिलॉसॉफी डिपार्टमेंटच्या हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांची ती विद्यार्थी आहे. त्या शॉर्ट फिल्म मध्ये तुम्ही काम केलं, त्याच्याविषयी काही विशेष असेल तर सांगता येईल का तुम्हाला? हो, मला एकतर तेव्हापासून रुचिताची खूपच मला मदत अनेक बाबतीमध्ये होत असते. रुचिताची माझी ओळख तिच्या त्या फिल्ममुळे झाली. तिची काहीतरी ती डिप्लोमा फिल्म होती बहुतेक, त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि रुचिता खूप सिन्सिअर आणि खूप झटून काम करणारी मुलगी आहे. आणि कधी आता सुद्धा मला कधी या काळामध्ये सुद्धा कधी काही प्रश्न पडले तर मी तिच्याशी फोन करून तिची काय मदत मिळवता येईल हे बघत असते. त्यामुळे रुचिताचं करिअर पुढे खूप चांगलं चालू राहणार आहे याविषयी मला अजिबात शंका नाही. कारण मी तिचं एक नाटक सुद्धा बघितलंय आणि ती इतकी उत्तम नटी आहे की तिने सिनेमा करणं बंद करून नटी म्हणून तिने आली तरी तिला खूप काम मिळेल इतकं गुण तिच्यामध्ये आहे. तर रुचिता, तू जरा मनावर घे, नटी आणि फिल्म मेकर असं दोन्ही होत. खूप शुभेच्छा. योगिनी भगत ऑनलाईन आहेत, त्यांनी नाईस टू सी यू ताई असं सांगितलंय. थँक्यू. नीरज बोरसेने एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय. त्याने असं विचारलंय की कोणती भूमिका करायची राहिली? कोणती भूमिका करायची राहिली किंवा अशी कुठली भूमिका आहे की जी तुम्हाला अजूनही असं वाटतं की ती मला एकदा करायला आवडेल? हो, मला आवडली असती ती फुलराणी करायची नाही, पण माझं वयच त्यावेळेला ते नव्हतं. आणि मुळात असं झालं खरं म्हणजे ते सुद्धा माझ्याकडे असं आलं असतं की काय असं काही जणांना वाटलं होतं. कारण मी NSD पास आउट म्हणून येत होते महाराष्ट्रामध्ये. तोपर्यंत मला मराठी व्यावसायिक रंगभूमीचा अजिबात गंध नव्हता. कारण मी सेवा दलाची कामं वगैरे करायची, त्या व्यतिरिक्त काही करायचे नाही. त्यामुळे व्यावसायिक असं मी काही केलं नव्हतं. तर यशवंत केळकर हे जे आमचे बडोद्याचे माझे सर होते ड्रामाचे, त्यांनी मला सांगितलं की तू आता पास आउट म्हणून चालली आहेस आणि आता फुलराणीची सुरुवात करणार आहेत PL, तर तू गेल्या गेल्या PL ला फोन कर, असं त्यांनी मला सांगितलं. तर मी इतकी उडाले आनंदाने, वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे असं मला झालं. आणि मी आल्या आल्या फोन केला, कारण PL पुलं माझ्या काकूला वगैरे पण चांगलं ओळखत होते. त्यांनी राष्ट्र सेवा दलासाठी पुढारी पाहिजे नावाचा बोर्ड लिहिलेला होता. सो त्यांना तसं सेवा दलाची माणसं माहिती होती. तर मग मी त्यांना सांगितलं की मी आवाजांची पुतणी बोलते, आणखीन मी आत्ताच NSD होऊन आले. आणि दिल्लीतही आमची एक दोनदा गाठ पडली होती, त्यामुळे तसे ते मला बऱ्यापैकी ओळखत होते. तर मी म्हटलं की तुम्ही फुलराणी करताय असं मला कळलंय, तर मला करण्याची इच्छा आहे. तर ते म्हणाले, अग मुली, असं त्यांनी अगदी खूपच प्रेमाने मला हे केलं. अगं ऑलरेडी कास्टिंग झालेलं आहे. इनफॅक्ट इतकंच नव्हे तर तिला तो रोल करायचा आहे, 5 दिवस मनात ठेवूनच आम्ही त्याची सगळी तयारी करत होतो की भक्ती हा रोल करणार. त्यामुळे सॉरी म्हणावं लागतं तिला बाळा वगैरे असं त्यांनी खूप प्रेमाने मला सांगितलं. तर त्यावेळेला माझी ती फुलराणी करायची राहून गेली. आणि पण एक काय म्हणतात तो कसला जस्टिस म्हणतात त्याला, पोएटिक जस्टिस प्रमाणे पुन्हा अमृताला तो रोल करायला मिळाला आणि तिला बरेच प्रयोग करायला मिळाले. त्यामुळे मला त्यातला एक थोडा 50% आनंद मिळाला की मला नाही तरी मुलीला नाही. नीरज बोरसे हा जो वेगवेगळे प्रश्न विचारतोय, तो असिस्टंट डिरेक्टर होता त्या कविता चौधरीच्या सिरियल्स. हो का? अरे हो का नीरज? अरे हाय नीरज. आणि 2 आता शेवटच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मृणालनी लिहिलंय. बर. की तुमचं नाटक आणि सिनेमा पाहायच्या आधी तुमचं कविता वाचन ऐकलं होतं विविध ऐकू मध्ये. एक कविता अजून आठवते, आकाशा मी नसतेच इथे. तुमच्या आवाजात अजूनही ती ऐकू येते, इतकी ती तेव्हा आवडली होती. थँक्यू मृणाल. आज तुम्ही एखादी कविता ऐकवणार? अरे पण पाठ नाही ना, काय करू मी?
माझ्याकडे ती एक कविता आहे आता, पण 1 मिनिट लागेल मला आठवण आणायला. तुम्हाला कुठली कविता हवी आहे? मी सफदर हाशमीची कविता एक ट्रान्सलेट केली आहे, किताबे म्हणून. चालेल. आणि आणि तुझ्याकडे आता आहे मी कुठली बघतो कविता? बघतो हा, असली तर मग आणि मी- इन द मीन व्हाईल अमृतानी असं म्हटलंय की आई गाणं म्हणणं. एक गाणं बिणं काय आता? काय हरकत नाही. म्हणजे आपण असं करू शकतो की एखादी कविता समजा तुम्ही म्हणू शकला तर ती कविता आधी आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर पण एखादं कविता पाठ नाही ना. काळ्या गढीच्या जुन्या ती चालेल का? आहे का तुझ्याकडे? मी तीच बघते, ती कदाचित माझ्या फोनवरती असण्याची शक्यता आहे. ती जर सापडली तर मग असली तर, नाहीतर मग माझी पुस्तक नावाची एक कविता आहे सफदर हाशमीची, जी मी मराठीत ट्रान्सलेट केली, ती मी वाचून दाखवू शकते. तुम्हाला पण जर ती लहान मुलांसाठी. ते ठीक आहे. तुम्हाला जर लगेच सापडणार असेल हो, लगेच इथेच आहे, ती काल परवाच काढली. ठीक आहे, मग तुम्ही घेऊन या. तोपर्यंत आपण थांबूया म्हणजे पूर्ण चालू ठेवूया. या आजच्या सगळ्या संवादामध्ये ज्योतिताईंच्याकडनं विविध गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि मिळत आहेत. ज्योतिताईंच्या बरोबर मलाही काम करायचा अनुभव, संधी दोन्ही मिळालं आणि त्यांच्याबरोबर काम करताना एक अगदी नेहमी जाणवणारी महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही वयाचा मनुष्य असला, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांच्याशी त्याची फार सहजपणे आणि पटकन मैत्री होऊन जाते आणि त्या मैत्रीमधून त्या जसं मगाशी म्हणाल्या की घेता किती घेशील तो कराने, अशी त्यांची अवस्था होत असते. ती त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व वयोगटातल्या मित्रमंडळींची सातत्याने होत असते. हे मलाही त्या नक्की आवर्जून सांगावं असं वाटतं. आपण ज्योतिताईंना त्यांची कविता सापडलेली आहे. नाही, ही वेगळीच सापडली आहे, पण मी स्वतः लिहिलेली कविता. उत्तम. पण मला जी मी शोधत होते ती मिळाली नाहीये. ही आता कोरोनाच्या काळात मला जे काही वाटलं त्याच्यावरची कविता आहे. तरंगते वास्तव. अवकाशाच्या पोकळीतून निर्मम शांतपणे पृथ्वीवरील मातीच्या सूक्ष्माती सूक्ष्म हर एक कणावर संतत उतरत असलेले ते अनाम कोणीतरी काहीतरी तरंगतय आपल्यावर. अजस्र विवेक शून्यतेच्या आकारहीन गुहेत बेबंद पसरलेल्या शहरांमधून मनमानी पाऊस पडतो, पाणी वाहतं. तसं तर पाणी शहरात अनेक रूपात वाहतं, दिसतं पावसानंतर, पावसाआधी. अनेक अडचणींच्या वाट्याकुट्यातून पुढे पुढे सरपटत राहतं. पाण्यावर किडूक मिडूक भलं मोठं प्राणहीन पण जटिल गुंतागुंतीचं प्लास्टिक मध्ये बरबटलेलं असं काही बाई ठरवून पसरलेलं नसतं, पण असतच असतं. पाणी नजरेस पडेल असा काही भरोसा नसतो, पण ते असतं तिथे मात्र शक्य तेवढ्या विकृत स्वरूपात. पण सध्याला हे अघटित असं वरच्या पोकळीतून काहीतरी कोणीतरी अनाम असं जळी सळी काष्टी पाषाणी एकटकपणे पसरवत असल्यासारखं वाटतंय. तरंगणाऱ्या वास्तवाच्या अंतरंगाचा पत्ता लागत नाही. हे वास्तव की स्वप्न मंतरलेलं, हे काल परवा भिरभिरत घुसलं एकाएकी स्वप्नात. घुसलं आणि असं काहीतरी म्हणजे वाटलं की बुवा हे आतल्या आत काय गदगदतय. कोण आहे तिकडे पल्याडच्या क्षितिजावर? या क्षितिजाच्या किनाऱ्यावरून त्या पल्याडच्या किनाऱ्यावर कोण भिरकावून देतंय मला? हे समोर कोण उभा आहे? म्हणजे असं आकारहीन असं हे काय उभं आहे? कधी स्वप्नात काळ्या लाल पाणी सदृश द्रवांचे महापूर दिसतात, म्हणजे दिसत नाही, आपण नावाचे कोणीतरी त्यात गटांगळ्या खात असतात. मानवी चेहरे अजून दिसले नाहीयेत कुठे, म्हणजे स्वप्नातल्या डोळ्यांना. आता कदाचित किंवा खरं तर चालत राहूया आपण स्वप्न संपेपर्यंत. राहूया चालत आपण. वाटेत
दृष्टीला सापडतील कदाचित डोळे. फारच. मी अगदी सुरुवातीच्या त्या काळात नुकताच कोरोना सुरू झाला होता तेव्हा मी लिहिलं होतं. आणि आता मला दुसरं काही सापडलं नाही. सॉरी, चांगलं काहीतरी आनंदी हवं होतं. मला असं वाटतं चांगली कविता आहे. थोडीशी आत्ताच्या काळात सध्या आपण ज्या अनुभवात हा, म्हणजे जातो निदान आहोत, सहानुभव मिळाला असेल. correct, correct. त्याच्यामुळे आपण, मला वाटतं असं काही त्याचं दुःख करण्याचं कारण नाही. कन्येची तुमच्या जी फरमाईश आहे ती तुम्ही पूर्ण करणार आहात का? काय ती? गाणं म्हणणं. तुम्ही आपलं त्या संतांच्या कार्यक्रमामधलं जरी कशी कशी येळी उन्हासारखं अशी अंदाजच नव्हता मला आधी. मी आधी विचार करून ठेवला असता काम गाणं. फॉर्मॅलिटी काय? गाणं अमृता, तुझ्यामुळे होत आहे सगळं. गाणं तरी सुचवायचं. अर्थात तिने सुचवलं होतं. ठीक आहे, मी मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, किवले से रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला, गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. लवकरच सगळ्यांच्याकडे असा मोगरा फुलू देत, अशा शुभेच्छा. वाह 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 वाह, फारच अप्रतिम. आणि या अत्यंत सुंदर स्वरांबरोबरच आपण आपला आजचा कार्यक्रम संपवूया. पुन्हा आपण दर महिन्याला जसे भेटलो तसे भेटत राहणारच आहोत. ज्योतिताई, तुमचे मनापासून आभार. मला खूप मजा आली. थँक्यू. आणि त्यानिमित्ताने आपणही गप्पा मारल्या. येस. तेव्हा आता पुन्हा आपण पुढच्या ट्युजडेज विथच्या कार्यक्रमामध्ये पुढल्या महिन्यात भेटणारच आहोत नवीन पाहुण्यांबरोबर. तोपर्यंत आपण सगळेजण आज आलात, कार्यक्रम ऐकलात, त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू आणि खूप शुभेच्छा. आपण लवकरच बाहेर पडू सगळ्यातून.